करतो की आपण या ठिकाणी येऊन आपलं 2 मिनिटं मनोगत व्यक्त करायचं आहे. सुभाषचा चेहरा दिसला की समोर कोणी सर आठवतात. कारण तो सांगेलच थोडक्यात माहिती, पण खरंच लय भयावह चित्र होतं ते. तर सुभाष रात्र नको व्हायला, सुभाष रात्र नको व्हायला. हॅलो, येतोय. महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना नमस्कार करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो. आणि 10वी 2003-2004 चे क्लास टीचर शिंदे सर, SB शिंदे सर आणि त्यांच्या पत्नी, मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो. माझं नाव सुभाष लक्ष्मण जाधव. मी मुंबईमध्ये ठाण्याला असतो राहायला आणि कामाला पनवेलला असतो. तलोजामध्ये दीपक फर्टिलायझर्स केमिकल टेक्नॉलॉजी अँड फर्टिलायझर्स याच्यामध्ये काम करतो. प्रत्येक म्हणजे बालपणाच्या आठवणी जर आपण सांगितल्यात तर खूप आहेत. म्हणजे बराच वेळ निघून जाईल, तरी पण जे काय माझ्या ओठावरती जे काही येईल ते मी कारण एखाद्याचं मन कसं असतं की हजारो किलोमीटरवरनं समुद्राची लाट जशी किनाऱ्यावरती येते, एखाद्या माणसाचं शब्द असतात लगेच येत नाही. म्हणजे जेणेकरून माणसाच्या आतमध्ये भरती पण आहे आणि ओटी पण आहे. दोन्ही पण येऊ दे रे, दोन्ही पण येऊ दे एकदाच. नक्की भरती सांगायची का उठी सांगायची तीच समजेल मला. भरती सांगितली तर आतमध्ये जाईल, मोठी सांगितली. हॅलो, मी प्राथमिक शाळा सुरवतली मधून 4थी पास होऊ, फर्स्ट नंबर आलो. 4थी पास होऊ ज्यावेळी 5वीमध्ये आलो त्यावेळी प्रथम शिक्षकांची भेट SB शिंदे सर यांची नाही. तेव्हा सर नव्हते तेव्हा 5वी-6वीच्या दरम्यान आलं. म्हणजे त्या पॅसेजमध्ये ते आले. पण त्याने ज्यावेळी ते आले ना त्यावेळी पहिलंच म्हणजे फर्स्ट गॅदरिंगला त्यांनी एक ऍक्टिंग ठेवली होती मांजरीची आणि भोक्याची. आता मांजर मी भोका तिथं वाजला, हा भोका मी मांजर. एक मांजरीचा आवाज काढण्यासाठी त्या मांजरीकडून माझ्यावरती किती वार झाले असतील मला पण माहित नाही. कारण मांजर समोर ठेवून मांजर आली का मांजरीची ऍक्टिंग करायची न जाणू असं झालं तर तिथं जीवन राहायचा. त्यावेळी सांभाळून म्हणजे मांजरीचं आणि माणसाचं अंतर बघूनच ऍक्टिंग करायचो मी. न जाणू तर चुकीची वेळ जर झालीच ते ऍक्टिंग राहिली तिथं आपण जात वरती आणि काय वरती गेल्यावर का वरना ऍक्टिंग करणार परत खाली ती जी ऍक्टिंग ठेवलं होतं ती सरांनी ऍक्टिंग ठेवलं होतं. म्हणजे मांजर आणि भोका निळे सुतार भोका होता पण तो आता भोका राहिलेला नाही, तो भारताच्या बाहेर गेलेला आहे. आणि जी मांजर आहे ती इथंच राहिली, ती मांजरच राहिली ती.
ते जी ऍक्टिंग जी ठेवलं होतं पहिली, तर त्या ऍक्टिंगसाठी म्हणजे खरवडी शाळेचा पटांग खूप मोठा असल्यामुळं गर्दी खचाखच भरलेली असायची आणि खचाखच भरलेले असल्यामुळे डायरेक्ट जाणं आणि ऍक्टिंग करणं हा साधारण काम नाही. त्यासाठी सर पुन्हा 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 प्रॅक्टिस करायचं. म्हणजे 5 नंतर शाळा सुटली की आमची ऍक्टिंग यायचं सर 1 तास. म्हणजे तो जो ऍक्टिंग आहे ती बरोबर येते की नाही. कारण ऍक्टिंग कसं एकदा तोंडातून एकदा शब्द गेले ना का ते 5000 माणसं ती ऐकणार आहेत. ते एक माणूस ऐकणार नाही. एक माणसाला आपण कसा पण गुंतवू शकतो. काय सांगू एका माणसाच्या तोंडावर बोट ठेवू शकतो. 5000 माणसाच्या ठेवू शकतो काय आहे का कुणाच्या ताकद. त्याच्यासाठी सर पुन्हा पुन्हा त्या गोष्टीचा म्हणजे प्रॅक्टिस करून घ्यायची, सराव करून घ्यायची. आणि दुसरी एक ट्रेन ठेवलं होतं ऍक्टिंग म्हणजे सर्जा राजा, ते पण सरांनीच ठेवलं होतं बैलगाडीची. त्यावेळी सुतार पण होता आणि मी परत मांजराने भोकाच खाली होता त्या ऍक्टिंगच्या वेळेला. म्हणजे जे पात्र जे सरांनी शोधून काढलं होतं ते बरोबर ऍक्युरेट शोधून काढलं होतं. आजही ते पात्रच आहे, दिसतंय तिथं. तर मांजरीचा आवाज निघणार आहे जाता मांजरीचा पण आता निघायचा आणि भोक्याचा पण आता आवाज निघायचा. शेत झाला खलास. तर त्या बाबतीत जर सांगायचं झालं तर म्हणजे आणि दुसरी गोष्ट एक सुभाष थोडा आटप. ज्यावेळी वेळ होतोय 10वीचा बोर्डाचा पेपर होता म्हणजे हॉल तिकीटची होती बिल. येतो हॉल तिकीटची वेळ होती आणि त्या हॉल तिकीटच्या वेळेला तेव्हा म्हणजे आता पायात बुटा तरी आहेत. तेव्हा मी 5वी ते 10वी तुम्हाला खरं सांगतोय पायामध्ये चप्पल कधी घातलीच नाही. या कडाक्याच्या उन्हामधून तामटाच्या पाठीमागचा जो हे आहे ना रस्ता तिथून जायचो आणि यायचो. चप्पल हा विषयच नाही. म्हणजे आता आहे पण तेव्हा विषय नाही. आणि अशा परिस्थिती एक दिवस असा क्षण आला की हॉल तिकीटचे पैसे भरायचे होते. हॉल तिकीटचे पैसे भरायचे होते आणि त्यावेळी मी घरी गेलो. आता म्हणजे कसं भरायचंच होतं म्हणजे दुपारपर्यंत भरायचे होते. सर्वांनी पैसे भरलेले होते, फक्त माझंच पैसे बाकी होतं. आणि त्या वेळेला मी विचार केला की कुणाशी न बोलता घरी जातो आणि घरी बघतो पैसे असलं तर घेऊन येईल. पण घरी पैसे नव्हते. त्यावेळी मग मी काय बोललो नाही, कसाच पुन्हा आलो इथं आणि सरांना फक्त एकच शब्द बोललो. म्हणजे सरांनी माझा चेहरा माणूस माझे नाव जो पुस्तक आहे ना त्या पुस्तकानं प्रमाणे सरांचा मन पण आहे. शिक्षक हा झाड आहे, विद्यार्थी फले आहेत. काय आहेत काय गेली पण असते याचा भरवसा नाही. ज्यांची सोबत चांगली आहे ते चांगलं आहेत, ज्यांची सोबत वाईट आहे ते वाईट आहेत. असं सांगावं नाही. काही कच्चे राहिले काही पिकले, काय टिकले ना काय जळून गेले, काय झाडावरच आहेत. ते गलत पण आहे आणि टिकत पण आहे. दुसरे म्हणजे तो क्षण असा होता की फक्त एकट्याचेच माझे पैसे भरायचे होते. पण माझ्याकडे माझ्या घरी पण पैसे नव्हते. आणि मग मी खाली आत आलो आणि फक्त सरांना एकच शब्द बोललो, सर असा विषय आहे. ते बोललो काय? बोललो की किती रुपये भरायचे आहेत? म्हणलं सर 250 रुपये भरायचे आहेत हॉल तिकीटचे. तर सरांनी एक शब्द पण न विचारता आपल्या खिशामध्ये हात घालून माझ्या हातामध्ये पैसे दिले. तेव्हा मी बसू शकतो. काय क्षण असे पण असतात. आणि सुट्टीच्या म्हणजे मधल्या वेळेचा मी सांगतोय
ज्यावेळी दुपारची सुट्टी व्हायची, जेवणाची सुट्टी किंवा इतर सुट्टी व्हायची, जसं सवय येते त्यावेळी कसं तेव्हा म्हणजे खिशामध्ये आपले पैसे नव्हते. आता आपला खिसा भरलेलाच असतो 24 तास कधी पण या, पण तेव्हा पैसे नव्हते. तर मी म्हणजे शिक्षक जे मधल्या वेळेला त्यांचं जेवण झाल्यानंतर जे चॉकलेट खायचे ना, म्हणजे जेवल्यानंतर ते चॉकलेट खायचे, ते चॉकलेटसाठी ते 5 रुपये 10 रुपये माझ्याकडं द्यायचे. विश्वासाचा आप्पाकडनं चॉकलेट घेऊन ये, त्यातलं एकदम चॉकलेट मला असं द्यायचे. घ्यायचं मी नाही पण द्यायचे, आणि ते मी खायचो असं. कारण शिक्षकांचा मान ठेवणं जरूर आहे. चॉकलेट काय कोण पण विकत घेईल, पण ते शब्द विकत घेऊ शकणार नाही. जे सर बोलले ना हे चॉकलेट घे, ते शब्द घेताना येईल नाही. आणि जर ह्याच्या बाबतीत जर सांगितले की तुम्ही मला अशी ह्या बाबतीत जर सांगितलं तर 5वीला घातल्यापासून ते 10वीला निघ पाहिजे असा कुठला शिक्षक नाही की त्यांनी माझ्यावर हात फिरवला नाही. जो आला त्याने हात फिरवला, अरे होतो पण तसाच. त्यांचं पण बरोबर आहे, होतं पण तसा. तेव्हा आमच्या घरी दही ताक तूप असायचा, म्हणजे म्हैस होती. लागायचंच नाही ना, अंगाला लागायचं नाही. अंगाला कशाला लागत, फक्त वरतीच उडायला. म्हणजे जो 5वी पासून ते 10वी निघापर्यंत असा कुठला शिक्षक नाही की त्यांनी माझ्यावरती हात फिरवला नाही. सर्वांनी हात फिरवलं. ते पण मी म्हणतो माझा एक भाग्य समजायचा, कारण शिक्षकांचा हात आपल्या पाठीवरती पाडणं हा माझा तर मी भाग्यच मानतो असं. तर अशा काय गोष्टी आहेत. तर इतर म्हणजे असे आहेत गोष्टी त्या सांगता येत नाही. पुन्हा कधी सांगल. नेक्स्ट इयरला मला थोडासा बोलायचा आहे. हा बोल. 5 मिनिटं फक्त. हा जो ग्रुप आपण जो केलेला आहे ना, आता इथं संपूर्ण आहेत नाही काय आहेत ते आहे. हा ग्रुप जो आहे ना, या ग्रुपवरती कुणाचा काही एक समस्या असेल, रात्री अपरात्री कुठली पण समस्या असू दे, त्या ग्रुपवरती तुम्ही टाका आणि त्या वेळेला तुम्ही हजर व्हा. 50 जर हजर नाही झाली ना, तर ते 10 तरी त्या ठिकाणीवरती पोहोचायला पाहिजे. नाहीतर ग्रुप करून फायदा काय, बरोबर ना. आणि आपल्या नंतर माध्यमिक विद्यालय हरवली शाळेला माझं अंतकरण सांगताय की वार्षिक स्नेह संमेलनाला आपल्या सर्वांमधून प्रत्येकी 2000 रुपये जर दिले ना, 50 गुणिले 2000 1,00,000 रुपये होतील. आणि ही रक्कम वार्षिक स्नेह संमेलन असतं, ज्यावेळी खरोली शाळेची गॅदरिंग असतं, त्या गॅदरिंगला हे पैसे आपण द्यायचे. आपण सर्व जरी दिले नाही ना, तरी पण कोणतरी आपल्या ग्रुप मधला देईल, म्हणजे शाळेला आपल्याकडून मदत होईल. 5 मिनिटं फक्त बोलू दे. हा क्षण जास्त झालं. अरे वेळ 1 वाजला, आता 1 वर्ष लागल. अरे 1 वाजला, आटप लवकर. तर म्हणजे माझा असा विचार, आपल्या म्हणजे शाळेला मदत व्हायला पाहिजे. मित्रमैत्रिणी पण आहेत, मित्रमैत्रिणी पण आहेत, त्यांचं पण काय समस्या असेल तर आपण सहभागी व्हायला पाहिजे. नाही एकच ठीक आहे, कट करायची. इतके बोलून माझं शब्द पूर्ण. तर मी एक शब्द तुम्हाला सांगतो, हे जे मी काय बोलले ना ते शब्द वाया जातात. कारण एका वर्षाला 2000 रुपये द्यायचे आहे. म्हणजे हे वार्षिक स्नेह संमेलनाच्या दिवशी ही रक्कम आपल्याला शाळेला देता नाहीये. आता शाळेने आपल्याला एवढं घडवून त्याचा काहीच उपयोग नाही होणार. अजून